स्टँडर्ड 10 सायन्स 1 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट याचा आज आपल्याला पाहायचं लेक्चर क्रमांक 1. आता इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिक करंटचे परिणाम. 3 परिणाम आहेत. म्हणजे खरं तर मुख्य 2च परिणाम आहेत. इकडे लिहितो मुद्दा उजव्या बाजूला मूळ मुद्द्याकडे येतो. एक आहे हीटिंग इफेक्ट आणि दुसरा जो आहे तो आहे मॅग्नेटिक इफेक्ट. हे दोन जेव्हा एक करंट कंडक्टर मधून जातो तेव्हा हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट येतो. म्हणजे येतोच, इट इज नॅचरल वन. आपण त्याला टाळू शकत नाहीत की कंडक्टर मधून करंट गेला की तो हिट होणारच. त्याचं कारण आपण नवीला बघितलेलं रेजिस्टन्स मध्ये. आणि मॅग्नेटिक इफेक्ट त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक इफेक्ट टेम्पोररी होईना तयार होणारच. याला आपण टाळू शकत नाही. हे दोन इफेक्ट येतात. आणि ह्या धड्याचा तिसरा पार्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन EMI. ह्या 3 याच्यामध्ये आपल्याला ह्या धड्यामध्ये हे 3 मुद्दे शिकायचे आहेत. हो, एक व्यवस्थित नीट एक आउटलाईन नकाशा करून घ्यायचा की मला या धड्यामध्ये नेमकं काय शिकायचंय. तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकायचा आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकायचा आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या 3 गोष्टी शिकायच्या. तर पहिल्यांदा आपल्याला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकायचा आहे. पण तत्पूर्वी हे 3 इफेक्ट शिकण्याच्या अगोदर एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट की इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते. आता मग सर मुळात सोर्स काय आहे, तर ऑब्विसली त्याला जे काय सेल कनेक्टेड आहे किंवा बॅटरी कनेक्टेड आहे ते काय आहे, त्याचा सोर्स आहे. तर मग एनर्जी ट्रान्सफर म्हणजे नेमकं काय होतं मॅथमॅटिकल लेवलवर ते बघू आपण. त्यासाठी एक आपल्याला इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम आहे. आता सर्किट म्हटलं की पहिले तिथं आपल्याला काय लावावं लागेल, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी लावावं लागेल. तर इथं मी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी लावला, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे. आणि हे काय केलेले आहे, एका रेझिस्टन्सला जोडलेले आहेत. पहिल्यांदा बेसिक डायग्राम काढतो मी, पुस्तकामध्ये आहे डायग्राम, फक्त ते तुम्हाला नीट व्यवस्थित सांगतो इतकंच. हे इलेक्ट्रिक सर्किट मी काढलेलं आहे. हे कंडक्टिंग वायर्स आहे. हे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल आहे. हा रेझिस्टन्स R आहे आणि त्याच्या एका टोकाला एक पॉइंट A आहे, दुसऱ्या टोकाला पॉइंट B आहे. मी ते व्यवस्थित फिगर समजावून घ्या. एकदा फिगर समजावून आली की हे पूर्ण डिस्क्रिप्शन समजतं. मुळात फिगर समजत नाही म्हणून डिस्क्रिप्शन समजत नाही. नीट लक्ष द्या. काय एक इलेक्ट्रिक सर्किट काढले, सिंपल आहे. एक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी लावला, बॅटरी, त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल, त्याचं निगेटिव्ह टर्मिनल. हे काय आहे, तर कंडक्टिंग वायर्स आहेत. आणि इथं मध्ये रेजिस्टन्स जोडला. हे रेजिस्टन्सचे 2 टोक A आणि B. A कशाला जोडलंय, पॉझिटिव्ह टोकाला. B कशाला जोडलंय, निगेटिव्ह टोकाला. पॉझिटिव्ह कसं असतं, हाय पोटेन्शियल असतं. निगेटिव्ह कसं असतं, लो पोटेन्शियल असतं. मग कन्व्हेन्शनल करंट कसा जाईल, हाय कडून लो कडे जाईल. म्हणजे इथं पॉइंट A ला सुद्धा कोणतं पोटेन्शियल आहे, हाय पोटेन्शियल आहे. पॉइंट B ला सुद्धा काय, हाय पोटेन्शियल आहे. हे सगळं नवीचं भांडवल आपलं, बरोबर आहे. एक हाय पोटेन्शियल आणि लो पोटेन्शियल. त्याच्यानंतर इथं काय केलं, हे चालू बंद करण्यासाठी इथं की टाकली. सिंपल्स पाहिलेत ना, ही की आहे चालू बंद करण्यासाठी. हा याच्यातून I एवढा करंट जातोय, ही की आहे K. आणि त्याच्यानंतर नेमका किती करंट गेलाय हे मोजायला काय लावलंय, इथं कुठेही लावू शकता. त्याला काय इकडं लावू थोडंसं आपण मोकळं. काय आहे, ॲमीटर आहे. काय आहे, ॲमीटर आहे. नवीला पाहिले ना आपण सगळे सिम्बॉल. ॲमीटर काय करतं, पूर्ण करंट मोजतं. हे इकडं पॉझिटिव्ह टोकाला आहे इकडून आणि इकडं निगेटिव्ह टोकाला. ही काय आहे, डायग्राम. पहिल्यांदा ही डायग्राम समजावून घ्यायची. आणि आता काय आहे, इथं जे आहे आणि ह्या दोघांमधलं बघा, ह्या दोघांमध्ये नेमकं किती पोटेन्शियल डिफरन्स आहे A आणि B मध्ये ते मोजण्यासाठी V, हे V काय आहे, तर हे व्होल्टमीटर लावलेले बरं. काही गोल करून जे V लावले ते व्होल्टमीटर आहे. नीट लक्ष द्या, डायग्रामच कन्फ्युजिंग आहे. आणि मग हे व्होल्टमीटर इकडे त्याचं पॉझिटिव्ह टोक आहे, याचं इकडे निगेटिव्ह टोक आहे. आणि इथं परत असं डॉटेड लाईन दाखवली पुस्तकामध्ये, मी पण दाखवतो. आणि ह्या 2 आणि इथं लिहिलंय VAB गुरुजी. हे काय आहे, तर ह्या आकडा आहे. जे काय असेल ते ह्या व्होल्टमीटरची रिडिंग आहे. ह्या व्होल्टमीटरची काय रिडिंग आहे, व्हॉटएव्हर इट इज, जी येईल ती प्रयोग करताना. आणि
ते दोघांमधलं ए बी म्हणजे ए आणि बी ह्या दोन टोकामधलं व्ही काय आहे पोटेन्शियल डिफरन्स आहे. ही काय आहे ही या पद्धतीनं सगळी डायग्राम आहे. ही डायग्राम अगोदर समजावून घेणं आवश्यक आहे. समजली का? नसेल समजलं व्हिडिओ काय करायचा रिवर्स करायचा. हो आणि आता व्हिडिओ रिवर्स करण्यामध्ये वेळ घालायचा नाही. तुमच्या तिथं ते यूट्यूबमध्ये सेटिंग असते ना हा थोडंसं असं फास्ट करता येतं ना फास्ट पटकन ऐकून घ्यायचे. सगळे धडे ऐकले तर फार उत्तम. हा एकदम फास्ट फॉरवर्ड सगळे आपलं रिव्हिजन. हां बोर झाले काय ऐकत बसायचं. थोडंसं व्हिडिओची स्पीड वाढवायची. चालेल ना? बघा पण एका दुसरा धडा. तर काय ही डायग्राम आहे. पहिल्यांदा ही डायग्राम समजावून घ्यायची. हे मुद्दाम तुम्हाला डायग्राम समजावून सांगितले. नसेल समजलं व्हिडिओ परत रिवर्स करायचा. आता काय झालेलं आहे की हे कनेक्शन्स पहिल्यांदा सांगायचे काय की कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द अबोव फिगर. जे फिगर मध्ये दाखवले त्या पद्धतीने काय करायचं कनेक्ट करून घ्यायचंय. मग याच्यामध्ये काय आहे सांगायचं की आर इज द रेजिस्टन्स ए अँड बी आर द पॉइंट्स across the resistance. As point A is connected to positive terminal of the cell, it is at high potential. As point B is connected to negative terminal of the cell, it is at low potential. Key is placed in the circuit to on and off the current. Ammeter is joined in the circuit to measure the current. Voltmeter is attached जे आहे ते दोन एंड्सला काय आहे अटॅच केलेले A आणि B आणि इट मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स A and B which is indicated as VAB in the diagram. हे या पद्धतीने आपण काय सांगितलं डायग्रामचं काय सांगितलं पूर्ण डिस्क्रिप्शन सांगितलं. आता इथं हे Q आता चार्ज किती फ्लो व्हायला लागलाय आपण समजू. Q काय आहे if Q is the charge. Q काय आहे चार्ज आहे. हा काय होत आहे flows from A to B. Flows from A to B. हो A कडून B कडे किती चार्ज चाललाय Q एवढा चार्ज T एवढ्या वेळेला चाललाय म्हणून ते I एवढा करंट तयार होतो. I is equal to Q by T. या Q एवढा चार्ज काय व्हायला A to B कडे फ्लोज व्हायला लागलाय आणि काय व्हायला लागलंय आणि पूर्ण जो तो चार्ज आहे बरोबर आहे. मग आता हा चार्ज फ्लो व्हायला लागलाय. आता बघा हा चार्ज फ्लो व्हायला लागलाय. हा चार्ज फ्लो व्हायला म्हणजे इथं काय व्हायला लागले वर्क डन व्हायला लागले. काय व्हायला लागले वर्क डन व्हायला लागले. कोण करायला वर्क डन ही बॅटरी करायला लागली. ही बॅटरी त्याला पुश करायला लागली वर्क डन करायला लागली. मग वर्क डन किती आहे इन दिस केस तर आपण सांगू नीट सोप्या भाषेमध्ये लिहितो बरं का मी. इन दिस केस काय वर्क डन इज इक्वल टू किती आहे वर्क डन किती आहे तर VAB अपॉन इंटू Q. कुठून आणलं काही काय असं नाही VAB इंटू Q कुठून आणलं कोणाला माहित कुठून या पुस्तकातून आणलं पण कसं आलं कसं 9वीला उत्तर आहे त्याचं 9वीला. हो 9वीला शिकलो ना आपण तिसरा धडा पोटेन्शियल डिफरन्स पहिलाच मुद्दा होता. काय हरकत नाही मी तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला देतो. V is equal to W upon Q. हा पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला आहे 9वीचा. मग W is equal to इथं V काय आहे पोटेन्शियल डिफरन्स W काय आहे वर्क डन Q काय आहे चार्ज. 9वीला व्याख्या सांगितली होती पोटेन्शियल डिफरन्स इज amount of work done in moving electric charge from one point to another point in the electric circuit. ही आपण 9वीला सांगितलेली व्याख्या. मी आता सांगितली म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही 9वीची व्याख्या. मग W is equal to काय VQ. मग इथं तेच लिहिलंय फक्त इथं दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणून AB लिहिलं इतकंच. तर काय आहे हे वर्क डन आहे VAB इंटू Q आणि हे वर्क डन म्हणजेच काय एनर्जी आहे आणि हे वर्क डन आणि एनर्जी एकाच नाण्याच्या काय आहेत दोन बाजू आहेत. आणि मग ही एनर्जी कोणी प्रोव्हाइड केली ही एनर्जी दिस एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय बॅटरी. बॅटरीने काय केली आहे ही एनर्जी प्रोव्हाइड केली आहे. आणि मग काय आहे मग थोडक्यात आणि हे वर्क डन
डन झालं आहे. आता मला सांगा की सर्किटमध्ये आता आपण वर्क डन काढलं. हो, अगोदर बेसिक सगळं सर्किटचे कनेक्शन्स वगैरे सांगितले आणि ज्यावेळेस चार्ज ए पासून बी पर्यंत जातो त्यावेळेस आणि ह्या बघा आता रेजिस्टन्स मधून गेल्यानंतरच जास्त वर्क डन कॅल्क्युलेट केलं आपण. का? कारण तो विरोध करतोय, चार्जला जायला काय करतोय, विरोध करतोय, की तो वर्क डन थोडंसं जास्त करावं लागतं. पहा का हळूहळू आपण हे हिटिंग इफेक्ट मॅग्नेटिक इफेक्ट जाणार आहे. तर हे काय आहे, हे इथं वर्क डन झालं. आता मग इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक पॉवर, तर इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे एनर्जी अपॉन टाइम. हो, आता इलेक्ट्रिक पॉवरचं एक सूत्र आहे, काय आहे? एनर्जी अपॉन टाइम, किंवा काय आहे? आता परत एकदा मी 9वीला जातो. इलेक्ट्रिक पॉवरची काय डेफिनेशन आहे बघा, 9वीचं धडा परत थोडंसं. इलेक्ट्रिक पॉवरची काय डेफिनेशन आहे? वर्क डन इन युनिट टाइम. युनिट टाइम केलेलं काम, युनिट टाइम मध्ये केलेलं काम, काम जितकं जास्त तितकी पॉवर जास्त, काम जितकं कमी तितकी पॉवर कमी. मग इथं वर्क डन म्हणजेच एनर्जी आहे, एनर्जी अपॉन टाइम. आता मग पॉवरचं झालं पी, पॉवरचं झालं पी, आणि एनर्जी किती आहे? VAB अपॉन इंटू क्यू आणि डिवायडेड बाय टी. मी काय केलं, फक्त किमती ठेवल्या बघा. ही एनर्जी म्हणजेच वर्क डन आहे ते, आणि टाइमचं टी. आता मी याला असं लिहू का बघा बरं, हे VAB Q बाय टी असं लिहू का? चालतं ना, लिहिलं तरी चालतं ना, की हे थोडंसं. आणि मग मला सांगा Q अपॉन टी म्हणजे काय आहे? Q अपॉन टी म्हणजे काय? एम्पियरनं सांगितलेले. काय सांगितलेले? Q अपॉन टी म्हणजे करंट आहे, I. मग P इज इक्वल टू काय आहे? तर VAB म्हणजे दोन मधलं पोटेन्शियल इंटू I, करंट इंटू पोटेन्शियल डिफरन्स. आलो आपण परत बेसिक क्लास 9वीच्या. हे काय आहे? पॉवरचं आहे. आता ज्या वेळेस आपण याच्यामधून जातो तर त्यावेळेस हीट प्रोड्यूस होते. आता काय होतं, आपण जर का हे रेजिस्टन्स मधून करंट पाठवला तर थोडंसं आजूबाजूला काय प्रोड्यूस होते? हीट प्रोड्यूस होते. आता मग किती हीट प्रोड्यूस होते? तर H एवढी हीट प्रोड्यूस होते. H इज इक्वल टू काय आहे? हीट प्रोड्यूस्ड इन द रेजिस्टन्स ड्यू टू करंट. किती प्रोड्यूस होते? तर P इंटू टी. किती प्रोड्यूस होते? P इंटू टी. इतकी काय होते? हीट प्रोड्यूस होते. आता P ची किंमत आपल्याला माहिती आहे. किती आहे P ची किंमत? हा, हे काहीच आहे ना, VAB I T. VAB I T इतकी काय झालं, आपण हीट काय झाली? प्रोड्यूस झाली. आता मला सांगा अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, आता अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय सांगतो मला ओम्स लॉ? ओम्स लॉ मला सांगतो, काय सांगतो ओम्स लॉ? V इज इक्वल टू IR. काय? VAB इज इक्वल टू I अपॉन R. बरोबर आहे. मग I ची किंमत किती आहे? I ची किंमत आहे VAB अपॉन R. पहा, इतकंच बघा. आता थोडंसं पहिल्यांदा रिवर्स येतो आणि आपण परत हे करू बरं का, कारण हे सगळे काय येतं एकमेकाशी कनेक्टेड मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. मी परत येतो. सर्किट बद्दल तर मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे एकदा दोनदा. आता काय, Q एवढा चार्ज केलाय, सर्किट मधून किती चार्ज केलाय? Q एवढा चार्ज केलाय A पासून B पर्यंत, आणि याच्यामध्ये वर्क डन झालं. होणारच नाही, एखाद्याला कॅरी करायचं म्हणजे वर्क डन येणारच ना. मग वर्क डन किती झालं? तर VAB इंटू Q. कसं झालं ते तुम्हाला सांगितलं मी फॉर्म्युला देऊन. आता पॉवर म्हणजे काय? हे एनर्जी का वर्क डन अपॉन टाइम. हा पाहिजे वर्क डनचा फॉर्म्युला म्हणजे एनर्जीची किंमत इथं ठेवली, हे टाइम. नंतर मी याला थोडं मॅनिपुलेट केलं आणि Q बाय टी लिहिलं, हे झालं करंट. मग पॉवर काय आलं? पोटेन्शियल इंटू करंट. आता नंतर काय नोटीस झालं, जेव्हा करंट त्या रेजिस्टन्स मधून गेला, कारण हे प्रॅक्टिकल करायला बरोबर का आपण, हे प्रॅक्टिकल तुम्हाला ट्राय दिस म्हणून आहे. आणि मग तिथे हीट प्रोड्यूस झालेली दिसली. हीट किती नेमकी प्रोड्यूस झाली? तर H इज इक्वल टू PT. हो, H इज इक्वल टू PT. मग आता हे सुद्धा सर आम्हाला कळणार बाबा H इज इक्वल टू PT. हो,
ही शंका उपस्थित व्हायला पाहिजे, हे कोण कसं आलं तुम्ही एच इज इक्वल टू पी टी का पुस्तकात दिलं म्हणून? नाही, कारण परत एकदा मूळ फॉर्म्युला पॉवरचाच, परत एकदा पॉवरचाच मूळ फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. आणि इथं डब्ल्यू इथं वर्क डन कशामध्ये कन्वर्ट होत असतं? हीटमध्ये कन्वर्ट होत असतं. म्हणून P इज इक्वल टू एच अपॉन टी, म्हणून एच इज इक्वल टू पी टी. हो, हे फार बेसिक फिजिक्स आहे. मग ही पी ची किंमत ठेवली, त्याच्यानंतर ओहम्स लॉ अप्लाय केला, V इज इक्वल टू आय आर, आणि त्याच्यावरून आय ची किंमत काढली, व्ही ए बी अपॉन आर. आता ती आय ची किंमत काय करतो? परत इथं ठेवून देतो या एच मध्ये. किंवा तुम्ही एक काम करा, कोणती किंमत ठेवा, तुम्हाला आय ची जरी किंमत ठेवा, तर आपण काय करू, व्ही ए बी ची जरी तुम्ही किंमत ठेवली तरी चालते, काही त्याच्यामध्ये तुम्ही आता हे पहा इथे आय इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू तुम्ही कसेही इंटर कन्व्हर्जन्स करू शकता. कसे? व्ही इज इक्वल टू आय आर करा, बरोबर आहे. इथं व्ही ए बी इज इक्वल टू काय करा, आय आर करा, असं सुद्धा चालतं. आणि मग आय आर केलं, हे ओहम्स लॉ आहे, व्ही इज इक्वल टू आय आर, हे सुद्धा चालतं. कसं करा, आपण वाटलं व्ही ए बी ची किंमत जास्त नको खोलात जायचं. हा, मग व्ही ए बी च्या जागी मी काय करतो, आय आर आणि आय टी, म्हणजे एच इज इक्वल टू काय, आय स्क्वेअर आर टी. मग एखाद्या सर्किट मधून किती हीट जाते, समजा करंट पास झाल्यानंतर किती जाते, तर आय स्क्वेअर मोजता येतो करंट त्या ॲमीटरनं. रेजिस्टन्स ठरलेल्या व्हॅल्यूज असतात रेजिस्टन्सच्या कनेक्ट केलेल्या, आणि टी टाइम मोजता येतो. याच्यावरून आपल्याला त्याच्यामधून किती हीट जनरेट झाली ते कळतं. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण काय करतो, इलेक्ट्रिक आयर्न आहे, इलेक्ट्रिक बल्ब्स आहेत, वॉटर हीटर्स आहेत, त्याच्यामध्ये हेच असतं, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. बरं, याला जूल्स लॉ म्हणतात. आलं गुरुजी लक्षात आमच्या, पण थोडंसं आम्हाला वाटायला लागलं, हुकाय लागले काहीतरी. काय हुकाय लागले? हेडिंग काय टाकली तुम्ही? काय टाकली हेडिंग? एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. काय मला एनर्जीचं ट्रान्सफरच आहे ना, बघ ना, हे याची मूळ एनर्जी कुणी दिली? सोर्सनं. हो, पहिल्यांदा ती ट्रान्सफर झाली, हो कशा, आणि तीच कशामध्ये ट्रान्सफर झाली, हीट मध्ये ट्रान्सफर झाली. इथं लाईट असल्यावर काय करायचं, हे टाकलं तोडून, होईल का हीट तयार? हीट होईल का तयार? होईल का? हे टाकलं तोडून सर्किट, तेव्हा फळ्यावर दाखवतो सर्किट टाकलं तोडून, होईल का हीट तयार? होईल नाही. अरे हीच याचीच एनर्जी काय व्हायला लागली, ट्रान्सफर व्हायला लागली अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. परत नवीच आणि काय व्हायला लागली, हीट तयार व्हायला लागली. आणि हे जो काय आहे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, त्याला म्हणायचं जूल्स लॉ. काय म्हणायचं त्याला? जूल्स लॉ. आणि मी याला परत काय म्हणेल, डेरिवेशन ऑफ जूल्स लॉ सुद्धा म्हणेल बरं का. हे सगळं जे लिहिलंय याला मी काय म्हणेल, डेरिवेशन ऑफ जूल्स लॉ. बरोबर आहे? नाही समजलं, व्हिडिओ थोडा काय करायचा, रिपीट करायचा. तुमच्याकडे युट्यूबच्या सेटिंग आहेत, फास्ट लो करायचा आणि व्यवस्थित ऐकायचं. थँक्यू.